पाकिस्तानच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवीगाळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ। जम्मू काश्मीरमध्ये सर्वपक्षीय बैठकीचा काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय बैठक। भारताने पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद केली, पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासामध्ये मोठी मदत होणार। लष्करी तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक, बांदीपोरा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून अल्पाइन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर, पहलगामच्या जंगलातील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी या ॲपचा वापर केला, गुप्तचर सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांची माहिती। जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू, जवानांची गुरसाई, हमरनार, किकरमोर, जबदार गलीमध्ये शोधमोहीम, स्थानिक पोलिसांकडून सुद्धा पुंछ परिसरामध्ये शोधमोहीम, संशयास्पद हालचालींवर सुरक्षा दलाची नजर। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट, किनारपट्टी भागामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली, चेकपोस्ट, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी, मुंबईतील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। पुणे शहरामधील बंदोबस्तामध्ये वाढ, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरामध्ये सतर्कतेचे आदेश, शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तामध्ये वाढ, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे सतर्कतेचे आदेश। डोंबिवली बंदसाठी ठाकरेंची शिवसेना उतरली रस्त्यावर, पहलगाम हल्ल्यानंतर डोंबिवलीमध्ये सर्वपक्षीय बंद, डोंबिवली बंदला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद।